नमस्कार. आजच्या या एका नव्या आणि एकदम क्रिस्प फॅक्ट फाईल विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सध्याच्या काही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा असा काही आढावा घेणार आहोत जो तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. तर वेळ न घालवता थेट विषयाला हात घालूया. आजच्या आपल्या या विश्लेषणाचे मुख्य विषय असणार आहेत कूलिंग सिद्धांत, सामरिक स्वायत्तता, निवडणुका, महागाई आणि आरोग्य. लक्षात ठेवा, या माहितीवर बारकाईने लक्ष द्या, कारण शेवटी याच विषयांवर आधारित एक छोटीशी MCQ टेस्टसुद्धा असणार आहे बरं का. सुरुवात करूया आपल्या पहिल्या विषयापासून, जो आहे पर्यावरण आणि कूलिंग सिद्धांत. वाढत्या उष्णतेच्या लाटांमुळे हा विषय आता अत्यंत प्राधान्याने चर्चेत आला आहे. तुम्हालाही अलीकडे जाणवली असेल ना ती भयंकर उष्णता? म्हणूनच आता एक नॅशनल कूलिंग डॉक्ट्रिन सुचवण्यात आला आहे. याचा साधा अर्थ असा की फक्त घराबाहेरच नाही तर इमारतींच्या आतही भीषण उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सुरक्षित कूलिंग मिळणं ही आता केवळ श्रीमंतांची लक्झरी राहिलेली नाही, तो आता सार्वजनिक आरोग्याचा एक मूलभूत अधिकारच बनला पाहिजे. आणि याच अनुषंगाने 16व्या वित्त आयोगाने एक मोठी शिफारस केली आहे. त्यांनी म्हटलंय की उष्णतेच्या लाटांना थेट राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा. असं केल्याने काय होईल तर सरकारला आपत्ती व्यवस्थापनासाठी एक वेगळा आणि हक्काचा निधी मिळेल. म्हणजे केवळ तात्पुरती मलमपट्टी नको, तर दीर्घकालीन उपाययोजना राबवणं सरकारला सहज शक्य होईल. आता आपण थोडं आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वळूया. आपला दुसरा विषय आहे इराण युद्ध आणि सामरिक स्वायत्तता. आता सामरिक स्वायत्तता म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही बाह्य महासत्तेच्या दबावाला बळी न पडता केवळ स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार करून परराष्ट्र धोरण ठरवण्याचं स्वातंत्र्य. आपण आता जुन्या आदर्शवादी अलिप्ततेकडून एकाच वेळी अनेक परस्पर विरोधी देशांसोबत वास्तववादी व्यवहार करण्याकडे वळलो आहोत. आणि याच स्वायत्ततेची आता इराणच्या संघर्षामुळे एक मोठी परीक्षा होत आहे. बघा, एका बाजूला पाश्चात्य देशांचे कडक आर्थिक निर्बंध आहेत आणि दुसऱ्या बाजूला मध्य आशियात पोहोचण्यासाठी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला चाबाहार बंदर प्रकल्प आहे. परकीय दबाव आणि आपले राष्ट्रीय हित यांच्या समतोल कसा साधायचा, हेच तर खरं मोठं भूराजकीय आव्हान आहे. इथून आपण प्रशासनाच्या विभागात प्रवेश करत आहोत. आपला तिसरा विभाग घटनात्मक यंत्रणांशी संबंधित आहे, तो म्हणजे निवडणूक आयोगाची स्वायत्तता. सर्वोच्च न्यायालयाचं हे निरीक्षण तुम्ही नक्की लक्षात घ्यायला हवं. त्यांनी स्पष्ट म्हटलंय की मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका खऱ्या अर्थाने स्वतंत्र निवडणूक यंत्रणेवरच अवलंबून असतात. म्हणजे थोडक्यात लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक प्राधिकरणावर कोणताही बाह्य प्रभाव नसणं हे किती गरजेचं आहे हे यातून तटस्थपणे अधोरेखित होतं. हे सगळं समजून घेताना अलीकडेच झालेले कायदेशीर बदल पाहणं रंजक ठरतं. अनूप बरणवाल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता त्यात निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीत खुद्द सरन्यायाधीशांचा समावेश होता. पण 2023च्या नव्या कायद्याने या समितीत बदल केले. आता सरन्यायाधीशांच्या जागी एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने हा बदल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. चला आता अर्थव्यवस्थेवर नजर टाकूया. अत्यंत महत्त्वपूर्ण आर्थिक डेटा आणि पायाभूत सुविधा समजून घेण्यासाठी आपला चौथा विषय आहे महागाई आणि लॉजिस्टिक्स. एप्रिल महिन्यातील घाऊक महागाईचा म्हणजेच WPIचा दर बघितलात का? तो थेट 8.3% पोहोचला आहे. आता हा आकडा इतका का वाढला? तर याचं मुख्य कारण म्हणजे पश्चिम आशियात निर्माण झालेली अस्थिरता आणि त्यामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती याचा थेट फटका महागाई वाढण्यात झाला आहे. आणि म्हणूनच DPIITचा हा लीड्स अहवाल आपण सतत ट्रॅक करत राहायला हवा. हा अहवाल नक्की काय करतो? तर देशातील विविध राज्ये त्यांच्या लॉजिस्टिक्स आणि वाहतूक यंत्रणांचं व्यवस्थापन किती कार्यक्षमतेने करतात याचं तो दरवर्षी अचूक मूल्यांकन करतो. पुरवठा साखळीतले अडथळे टाळण्यासाठी हा अहवाल एकदम योग्य दिशा दाखवतो. आता आपण वळूया आपल्या शेवटच्या आणि अत्यंत नाविन्यपूर्ण अशा 5व्या विभागाकडे, आरोग्य अपडेट्स, सेहत आणि PMOs. आता तुम्ही म्हणाल, सार्वजनिक आरोग्य आणि शेती यांचा थेट संबंध काय? तर हेच शोधण्यासाठी ICAR आणि ICMR या दोन्ही संस्था एकत्र आल्या आहेत आणि त्यांनी सेहत SEHT हा एक भन्नाट उपक्रम सुरू केला आहे. आपलं सार्वजनिक आरोग्य हे आपण जे खातो आणि ज्या पद्धतीने शेती होते त्यावरच थेट जोडलेलं आहे, हेच यातून सिद्ध होते. तसंच वैद्यकीय क्षेत्रातून एक खूप मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. जागतिक वैद्यकीय समुदायाने PCOS या अत्यंत परिचयाच्या आजाराचं नाव आता अधिकृतपणे बदललं आहे. रुग्णांचं अधिक अचूक निदान व्हावं म्हणून आता याला PMOS म्हणजे पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हटलं जाईल. हे नाव बदलण्याची गरज का पडली?
तर जुन्या नावातून या आजाराचं पूर्ण स्वरूप स्पष्ट होत नव्हतं. आता एंडोक्राईन आणि मेटाबॉलिक हे 2 नवे शब्द जोडल्यामुळे या आजाराचं मूळ हॉर्मोनल आणि मेटाबॉलिक स्वरूप अचूकपणे समोर आलं आहे. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांना आता विस्कळीत उपचारांऐवजी एकाच अचूक आणि सर्वसमावेशक पद्धतीने उपचार करणं खूप सोपं जाणार आहे. तर मंडळी, माहितीने खचाखच भरलेलं आपलं आजचं हे विश्लेषण इथेच थांबतंय. पण जाता जाता एक विचार नक्की करा. हवामान बदलाच्या या नव्या धोक्यांपासून ते बदलणाऱ्या जागतिक भूराजकीय समीकरणांपर्यंत आपला देश खरोखरच या भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे का, याचा नक्की विचार करा. बरं, आता वेळ झालीये आजच्या आकलनाची. आपले बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ टेस्ट आता सुरू होत आहे. ऑल द बेस्ट.